कराया माझ्या ख्रिस्ताचा या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा ख्रिस्ताचा त्या जगदुद्धाराचा माझ्या येशूचा ख्रिस्ताचा त्या जगदुद्धाराचा माझ्या येशूचा या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा देवाचा राजांच्या राजाचा माझ्या बापाचा देवाचा राजांच्या राजाचा माझ्या बापाचा या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वर पिते, आम्ही तुझी उपकार-स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. सुंदरसा दिवस आमच्या आयुष्याला जोडलेला आहेस. आजचा शाब्बात दिवस आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाचा कर प्रभू येशू. आम्ही जी काही तुझी स्तुती करू ती तू मान्य करून घे परमेश्वर पित्या. तू आमच्यामध्ये ये प्रभू. आमच्या भक्तीचा चालक आणि मालक तू हो प्रभू येशू. आमच्या मुखा जिभेला कंठकाला ओठांना तू स्पर्श कर प्रभू. आमच्या मुखातून तुझी स्तुती केल्या जाऊ दे परमेश्वर पित्या. दयादेव बाप्पा, ही भक्ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत तूच चालव प्रभू येशू ख्रिस्ता. होय परमेश्वर, आमचा ताबा तू घे प्रभू येशू. ये परमेश्वर, आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ प्रभू. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणाने प्रार्थना करत आहे म्हणून तू स्वीकार कर पित्या. आमीन. ह्यावेळेस आपण उपासना संगीतामधून गीत नंबर 451 गाऊया. गीत नंबर 451. प्रिया मेंढपाळा पाळी आम्हा पोकरा, ने तू पुरणी आम्हाला आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू, धन्य येशू, दयावारी हो तारा. प्रिय येशू, धन्य येशू, दयावारी हो तारा. वाणी तव परितोनी आम्ही अनुसरतो. दूरी दुरिता करोनी शोधी जय बसतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. तू मार्गावरी मी घेई
सगळे प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुखे तारिले प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुखे तारिले भावा अनुग्रह तुझा ईशात वसुसावी हे अनन्य गुरुराजा प्रेमे मने व्यापावी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी. उभे असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार म्हणूया आणि आपला प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास प्रकट करूया. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियाईस पासून जन्मास आला ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व ज्याला पुरिले तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याच विषयी मी विश्वास धरते. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र आत्म्याची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरते. आमेन. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. हालेलुया स्तुती धन्यवाद 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 करतो परमेश्वर की ते आमच्या भक्तीमध्ये तू आहेस प्रभू आमचा सांभाळ केलेला आहेस आम्हाला सुरक्षित ठेवलेला आहे केवळ तुझी दया आणि तुझी कृपा आहे प्रभू या जिवंतांच्या भूमीवर तू आम्हाला आतापर्यंत सांभाळलेला आहे सुखी निरोगी ठेवलेला आहे आमची काळजी घेतलेली आहे. होय प्रभू महान परमेश्वर पिते आम्ही तुझी स्तुती 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 करतो तुला धन्यवाद धन्यवाद देतो. होय परमेश्वर पित्या धन्यवाद करतो प्रभू येशू आमचा तू नाश होऊ दिलेला नाही तर आम्हा प्रत्येकाला तू सांभाळलेला आहे. आमचे पाय ठेचाळण्यापासून आणि आमचे नेत्र अश्रूंपासून तू रक्षिले आहेत प्रभू केवळ तुझी दया आणि तुझी कृपा आहे प्रभू. दयादेव बाप्पा या भयंकर परिस्थितीमध्ये तू आमचं रक्षण केलेलं आहे आमच्या मंडळीतील लहान थोरांना तू सुख्या निरोगी ठेवलेला आहेस म्हणून आम्ही तुझी उपवास्तुती करतो तुला धन्यवाद देतो प्रभू. आमच्या मंडळीवर तुझा आशीर्वाद पाठव परमेश्वरा जे आजारी असतील प्रभू त्यांना तू आरोग्य दे परमेश्वरा. दयादेव बाप्पा जे कष्टात दुःखात त्रासात असतील प्रभू अडीअडचणीत असतील प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर त्यांचा सांभाळ कर रक्षण कर प्रभू त्यांचे त्रास त्यांचे दुःख त्यांचे कष्ट त्यांच्या अडीअडचणी तू दूर कर परमेश्वर पित्या. दयादेव बाप्पा आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू आमच्या WCSवर तुझा आशीर्वाद पाठव संडे स्कूलवर तुझा आशीर्वाद पाठव तरुण संघावर तुझा आशीर्वाद पाठव आणि प्रत्येकाद्वारे केवळ तुझं आणि तुझं गौरव केला जाऊ दे पित्या. दयादेव बाप्पा मी प्रार्थना आणि विनंती करते प्रभू आमच्या पाळकसाहेब पाळकीनबाईंवर तुझा आशीर्वाद पाठव परमेश्वर पित्या. मंडळीची जबाबदारी सांभाळत असताना पाळकसाहेबांना लागणारं मार्गदर्शन बुद्धी ज्ञान चातुर्य तू पुरव प्रभू. पाळकीनबाईंना तू उत्तम आरोग्य दे प्रभू त्यांच्या दोन्ही लेकरांना तू सुख्या निरोगी ठेव त्यांचं तू काळजी घे त्यांचा तू सांभाळ कर. आमच्या मंडळीतील प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव प्रभू येशू. दयादेव बाप्पाची भक्ती तू आशीर्वादित कर प्रभू. तुझ्या दासाद्वारे जे वचन आमच्यापर्यंत येणार आहे ते वचन आमच्यासाठी आध्यात्मिक वाढीसाठी होऊ दे प्रभू आणि त्या वचनाचा लाभ प्रभू आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी होऊ दे परमेश्वर पित्या. आम्ही ते ऐकावं ग्रहण करावं आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करावा प्रभू. याकरता तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर प्रभू. दयादेव बाप्पा आमच्या देशासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. मंत्री अध्यक्ष पुढारी कार्यकर्ते प्रभू यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव प्रभू. त्यांना चांगलं मार्गदर्शन कर प्रभू जे तुझ्या लेकरांच्या हितासाठी आहेत जे तुझ्या लेकरांच्या चांगल्यासाठी आहेत प्रभू असे निर्णय घेण्यासाठी तू त्यांना मार्गदर्शन कर प्रभू. त्यांचा ताबा तू घे प्रभू. त्यांच्या मनाला हृदयांना विचारांना तू स्पर्श कर प्रभू. आमच्या देशामध्ये शांतता तू निर्माण कर प्रभू येशू.
जे आमचे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांच्यावरही तुझा आशीर्वाद पाठव, त्यांची तू काळजी घे. जे आरोग्य मंत्री आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांच्यावरही तुझा आशीर्वाद पाठव. डॉक्टर नर्सेसवर तुझा आशीर्वाद पाठव. प्रत्येकाला तू सुखी आणि निरोगी ठेव प्रभू येशू. दयादे बाप्पा, पुन्हा एक बार आम्हा सर्वांना तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो प्रभू. कारण वेळ फार थोडा आहे परमेश्वर पित्या, परंतु प्रभू तू आमचं सांभाळ करत आहेस, आम्हाला चालवत आहेस, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आणि नित्य तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी आमच्या मंडळीतील लहान थोरांची तू काळजी घे आणि त्यांना तू सहाय्य आणि मदत कर प्रभू. येथून पुढची सर्व वेळ काळ समय मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करते प्रभू. तुझ्या योजनेप्रमाणे तू आम्हाला चालव आणि आमचा उपयोग करून घे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच गोड आणि प्रेम नावाने प्रार्थना केली, म्हणून तू स्वीकार करून घे पित्या. आमेन. यावेळेस आपण आळीपाळीचा शास्त्रभाग वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 91 अध्याय आपल्यासाठी एस्तेर जुलुपाला वाचेल. आळीपाळीचा स्तोत्रसंहिता 91 एस्तेर जुलुपाला आपल्यासाठी वाचेल. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारद्याच्या पाशापासून घातकमारीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या चमेचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पट्टी, यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजू सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझा सर्व मार्ग तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे, म्हणून मी त्याला उंच स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करीन, तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन, मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. शेवटलं वचन आपण सर्वजण मिळून वाचूया. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करेन, त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. सुवंद्य देवा परात्पर, सर्व होत्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा, त्रिज्ञाला द्या अनंत आमीन. यावेळेस आपण मननाचा शास्त्रभाग वाचूया. मननाचा शास्त्रभाग आहे मत्तई कृष्णवर्तमान याचा 28वा अध्याय आणि वचन आहे 18 ते 20. मत्तई कृष्णवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 18 ते 20 वचन आपण वाचूया. मी आपल्या सर्वांसाठी वाचते. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. देवबाप वाचलेलं वचन आशीर्वादित करू.
त्याच्यानंतर दुसरा शास्त्र भाग आहे मार्क शुभ वर्तमान, याचा 16वा अध्याय, वचन आहे 15 आणि 16. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. देवबाप वाचलेलं वचन आशीर्वादित करो. ह्यावेळेस आपण एक गीत ऐकणार आहोत. हिंदी गीत आहे. सुनो यीशु आएगा, अपने संग ले जाएगा। सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग ले जाएगा। यीशु को हम सब देखेंगे, उसकी महिमा करेंगे। यीशु को हम सब देखेंगे, उसकी महिमा करेंगे। स्वर्ग राज्य में हम सब रहेंगे और आनंद जीवन पाएंगे। स्वर्ग राज्य में हम सब रहेंगे और आनंद जीवन पाएंगे। सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग ले जाएगा। यीशु अपने हाथों से जिसको छुआ, दुखियों का दुख सब दूर हुआ। उसकी नजर में है सबके लिए प्यार, पापियों को पाप से देता उधार। सबके दिलों को जानता है वो, सबके दिलों को जानता है वो। हाथ पसारे बुलाता है वो। सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग ले जाएगा। जब तक यीशु इस दुनिया में रहा, लोगों की सेवा में घूमता रहा। किसी ने न जाना उसकी दिल की पुकार, सर पर पहनाया कांटों का ताज। दुनिया में ऐसी मिसाल नहीं है, दुनिया में ऐसी मिसाल नहीं है। यीशु से बढ़कर कोई नहीं है। सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग ले जाएगा। ह्यावेळेस आपण संदेशाकडे जाणार आहोत आणि आजचा रविवार सुवार्ता मिशन म्हणून आपण साजरा करत आहोत. आणि आपल्यामध्ये सुवार्ता कमिटीचे अध्यक्ष आयझॅक जुलुपाला हे आहेत आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रभूचं वचन आपल्याला द्यावं. सबसे पहले मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ फिर एक बार आपके सामने आने के लिए। उसने अपनी दया कृपा मुझ पर की है, मेरे परिवार के ऊपर की है और उस सेवा के ऊपर जिसने उन्हें मुझे दी है, उसके लिए उसकी स्तुति आराधना और महिमा सदा सर्वदा परमेश्वर की मेरे द्वारा होते रहें। और इस वक्त आप सब अपने मोबाइल के सामने खड़े हैं और अपने आज के जो मिशन संडे आराधना भक्ति के लिए एकत्र हुए हैं। और आप सबका भी मैं प्रभु यीशु के नाम में आपका स्वागत करता हूं। और उसी तरह पास्टर साहब का मैं आभारी हूं
जो उन्होंने मेरे पर हर वक्त मुझे प्यार से अपने कलीसिया में खड़े रहने के लिए और परमेश्वर की सेवा करने के लिए मौका दी है, और साथ साथ में जो अपना मंडली का, चर्च का, अपना कमेटी का भी मैं आभारी हूँ। और इस वक्त मिशन संडे के चेयरमैन होने के नाते, मिशन कमेटी, स्वार्थ कमेटी के चेयरमैन होने के नाते मुझे बहुत खुशी होती है कि परमेश्वर की जो मिशन के बारे में बताने के लिए इस वक्त हम वचन में जाएंगे। जो इस वक्त हमें अपन ने पढ़ी है उस वचन को, मार्कुस रचित सुसमाचार उसका 16 अध्याय में भी है और लूका रचित सुसमाचार में भी है और मत्ती रचित सुसमाचार में भी है। इन सबको परमेश्वर ने अपने जो मिशन, जो ग्रेट कमीशन के बारे में बताने के लिए परमेश्वर ने उन्हें चुनकर इस बातों को लिखकर अपने लिए देने के लिए परमेश्वर ने वो दया की है। संसार में ऐसे कोई भी मैंने नहीं देखा है, पढ़ा नहीं है कि इस तरह जो प्रभु यीशु मसीह इन बातों को बताते हैं। उस वचन को पढ़ेंगे, मत्ती रचित सुसमाचार 28वां अध्याय। आप अपने बाइबल में देखिए, कारण मैं हिंदी में पढ़ने वाला हूँ और अपने अपने बाइबल में आप मेरे साथ पढ़िए। 28 का 18 वचन से अपन पढ़ेंगे, 16 वचन से। और 11 चेले गलीली में उस पहाड़ पर गए जिसे यीशु ने उन्हें बताया था, और उन्होंने उसके दर्शन पाकर उसे प्रणाम किया, पर किसी को संदेह हुआ। यीशु ने उनके पास आकर कहा कि स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार मुझे दिया गया है, इसलिए तुम जाकर सब जातियों के लोगों को चेले बनाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो, और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ, और देखो मैं जगत के अंत तक सदैव तुम्हारे संग हूँ। ये जो बातें उस बेथेने के नज़दीक और उस गलीली के नज़दीक जो जैतून पहाड़ है, ओलिव माउंटेन, उस पहाड़ के पास उनको जैसे बताया था वैसे वे एकत्र होते हैं, और वहाँ पर प्रभु यीशु मसीह ने ये मिशन, जो कमीशन, ग्रेट कमीशन अपन कहते हैं इंग्लिश में, परमेश्वर ने बड़ा महान काम को अपने ऊपर विश्वास करने वालों को सौंपता है। ये जो काम परमेश्वर प्रभु यीशु मसीह बताते हुए, देते हुए ये कहता है कि स्वर्ग में और पृथ्वी के ऊपर सारा अधिकार मुझे दिया गया है, और उस अधिकार से मैं तुम्हें बेचता हूँ। और यही बात है कि बेचता हूँ। मिशन, प्रभु यीशु मसीह एक मिशन पूरा करने के लिए आया था और वो मिशन पूरा किया, और वैसे अब इस वक्त जो और बाकी हैं लोगों तक इस सुवार्ता
जो प्रभु यीशु मसीह ने 2000 साल पहले इस संसार पूरा दुनिया पाप में डूबा था, परमेश्वर पिता ने अपना एकलौते एक पुत्र को इस संसार में भेजा। यूहन्ना रचित सुसमाचार उसका 3 अध्याय 16 वचन में क्या पढ़ते हैं? आप सबको ये वचन शायद याद होगा। यूहन्ना रचित सुसमाचार उसका 3 अध्याय 16 वचन। देवाने जगावर एवढी प्रीती केली की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला त्याने एकलौता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो हम्म, त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। तो यहाँ पर हिंदी में मैं पढ़ता हूँ, क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे वो नाश ना हो परंतु अनंत जीवन पाए। स्वर्गीय पिता सारी सृष्टि का निर्माण करता, जिसको हम परम पिता कहते हैं, सृष्टिकर्ता कहते हैं, जिसने अपने स्वरूप में मानव जाति को बनाया था, उसने संसार पूरी तरह से पाप में डूबा था। तब परमेश्वर ने प्लान किया था, योजना बनाया था, संकल्प किया था कि मेरे पुत्र को संसार में भेजना। मिशन मतलब भेजना है। स्वर्गीय पिता ने, परमेश्वर ने 2000 साल पहले प्रभु यीशु मसीह के संसार में भेजने का कारण यही है, मिशन। भेजना मतलब मिशन परमेश्वर का, पिता का, कि हर एक मनुष्य पृथ्वी के ऊपर जो उसके स्वरूप में बनाए गए वे नाश ना हो, वो अनंत जीवन पाए, और वो केवल सिर्फ यीशु मसीह के द्वारा ही वो अनंत जीवन पाएगा करके स्वर्गीय परम पिता योजना बनाकर इस संसार में अपना पुत्र हमारे प्रभु यीशु मसीह को संसार में भेजा। अगर हम देखेंगे कि पुराना समय में जब परमेश्वर ने उत्पत्ति की, तब से अगर देखा जाए, जब भी परमेश्वर से मोड़कर परमेश्वर के विरोध में काम किया है, परमेश्वर का आज्ञा तोड़ा है, तो परमेश्वर ने किस तरह दंड दिया देखते हैं। आदम और हव्वा जब परमेश्वर ने अपने स्वरूप में उनको बनाकर एदेन बाग में रखा था, तो उनको जताया था, उनको बताया था कि तुम इस बाग के बीचों बीच एक पेड़ है, उस पेड़ को कभी स्पर्श भी ना करना, खाने की तो दूर है, उसको स्पर्श भी नहीं करना है। तो तब ऐसा समय आया कि एक शैतान सांप के स्वरूप में उस बाग में जाकर उनको बहकाव में उनको भड़काता है, उनको फुसलाकर अपने बातों में फंसाकर उन्हें परमेश्वर से अलग करना चाहता है। तो हमारे जीवन में भी ऐसे बहुत ऐसे समय आते हैं जब हम परमेश्वर के साथ में अच्छा संगति रखते हैं, तो उस वक्त ही शैतान जिस तरह एदेन बाग में सांप के स्वरूप में आकर उनको परमेश्वर से अलग करना चाहता है, और वैसे ही उन्हें
फंसाकर झूठ मूठ बोलकर उन्हें परमेश्वर का आज्ञा तोड़ने के लिए उकसाता है, और उसी तरह वो परमेश्वर का आज्ञा तोड़कर शैतान के बात मानकर उस फल को खाता है, और तुरंत परमेश्वर उन्हें आवाज देता है और परमेश्वर उनको उसी बाग से, परमेश्वर जिसको सब कुछ दिया था, परमेश्वर ने आशीषित किया था, परमेश्वर की सहभागिता में उन लोग अच्छे खुशी आनंद से, कोई दुख नहीं, रोग नहीं, रोना नहीं, कष्ट नहीं, तकलीफ नहीं, ऐसे सुंदर वाटिका में परमेश्वर सब कुछ दिया, लेकिन उस परमेश्वर की आशीष को परमेश्वर के विरोध में पाप करके, उसका मतलब परमेश्वर का आज्ञा को तोड़ना ही पाप है। जिसने आकाश पृथ्वी का निर्माण करता, सारी सृष्टि का निर्माण करता, जिसने आपको, मुझको, सब मनुष्य को अपने स्वरूप में बनाए हुए हर एक मनुष्य के लिए, परमेश्वर ये बात कहता है कि जब भी हम परमेश्वर की आज्ञा को तोड़ते हैं तो परमेश्वर के विरुद्ध पाप हो जाता है, तो उसी वक्त उनको दंड देता है। परमेश्वर उस वाटिका से, उस बाग से निकाल देता है और संसार में कष्ट झेलने के समय वो ओढ़ लेते हैं। तो प्रिय भाई बहनों, कलीसिया के सारे लोगों के लिए परमेश्वर का वचन ना तोड़े, आज्ञाओं को ना तोड़े, उसके आज्ञाओं के अनुसार चलना है, परमेश्वर तभी हमें आशीष देता है। लेकिन जब वे पाप के, उनका शासन व दंड दिया, और उसी तरह परमेश्वर जब नोहा के समय में देखते हैं, उत्पत्ति उसका उत्पत्ति उसका 6वां अध्याय, छठवां अध्याय 13, 3, 4, 5, 6, 7 एक एक वचन को। तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्यांच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानव कन्यांपाशी गेले, तेव्हा त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळाचे महावीर असो. यहाँ पर उत्पत्ति में 6वां अध्याय 5वें वचन में देखेंगे, और यहोवा ने देखा कि मनुष्यों की बुराई पृथ्वी पर बढ़ गई है, और उनके मन के विचार में जो कुछ उत्पन्न होता है सो निरंतर बुरा ही होता है। और यहोवा पृथ्वी पर मनुष्यों को बनाने से पश्चाताप और वह मन में अति खेदित हुआ। तब यहोवा ने सोचा कि मैं मनुष्यों को जिसकी मैंने सृष्टि की है पृथ्वी के ऊपर से मिटा दूंगा। उसके मनुष्य क्या, पशु क्या, रेंगने वाले जंतु क्या, आकाश के पक्षी सब मिटा दूंगा, क्योंकि मैं उनको बनाने से पछताता हूँ। 13 वचन में मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर
जाच जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करेन. तब परमेश्वर ने उससे कहा, सब प्राणियों के अंत करने का प्रश्न मेरे सामने आ गया है, क्योंकि उनके कारण पृथ्वी उपद्रव से भर गई है, इसलिए मैं उनको पृथ्वी समेत नाश कर डालूंगा। उन जमाने में परमेश्वर लोगों से बातें करता था और उसी तरह उनको शासन भी, दंड भी देता था जब भी वे पाप करते थे। आदम हव्वा शासन किया और नोहा के समय तक सारा पृथ्वी पाप से भर गया था, दुष्ट से, घमंड से। परमेश्वर कौन है? वो शायद सोचते थे परमेश्वर कौन है, परमेश्वर हमें क्या देखेगा, हमें क्या करेगा। लेकिन उन्होंने कभी सोचा नहीं होगा कि वो परमेश्वर जिसके बारे में वो सोच रहे हैं कि वो कुछ नहीं करेगा, वो देखेगा नहीं। अपने जीवन में, घमंड के जीवन में, संसार के जीवन में परमेश्वर से भी ज्यादा प्यार करते हुए परमेश्वर को छोड़कर अपने जीवन में उस परमेश्वर का क्रोध को अनुभव किया। नोआ के समय परमेश्वर ने नोआ को बताया कि मैं पानी से सारा पृथ्वी को मिटा दूंगा। जो मनुष्य, प्राणी, सब कुछ पृथ्वी के ऊपर का जितने भी प्राणी, सबको परमेश्वर ने मिटा दिया। तो इस तरह जब भी जमाने में पाप करते थे, परमेश्वर मिटा देता था, दंड देता था, शासन करता था। क्या हमारे जीवन में गलती से या जानकर भी पाप कर रहे हैं, तो हमें समझना है कि नोआ के समय के लोगों की तरह हमें हमारे जीवन में नहीं समझना है कि वो क्या देखेगा, वो क्या करेगा। परमेश्वर सब कुछ कर सकता है। सिर्फ एदेन बाग से ही निकाला नहीं, नोआ के समय सारा पृथ्वी के ऊपर मनुष्य प्राणी को उस जल प्रलय में मिटा दिया। तो उस परमेश्वर के बारे में जान लीजिए कि वो परमेश्वर शासन करने वाला, दंड देने वाला परमेश्वर। और आगे जब समय बीते जाता है, लोथ का समय जब आता है, उस वक्त भी हम उस वचन को पढ़ेंगे कि परमेश्वर वहां पर क्या किया है। उत्पत्ति 13:13 और 19:4, 25, 24, 25। सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते। तो यहाँ पर हम पढ़ते हैं कि सदोम के लोग यहोवा के लेखे में बड़े दुष्ट और पापी थे। सदोम के लोगों के बारे में जब देखता है कि परमेश्वर अपने हिसाब देखता है, तो सदोम के लोग पूरी तरह से उस दुष्टता में डूब गए थे। 19 अध्याय 4 वचन में भी पढ़ेंगे। 19 4 वचन। वाच। ते निघण्यापूर्वी त्या नगराच्या माणसांनी, म्हणजे सदोमाची माणसे, तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या लोकांनी चोहोकडून येऊन त्या घराला गराडा घातला। ते लोटास हाक मारून म्हणाले, आज रात्री तुझकडे आलेले पुरुष कोठे आहेत? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू। यहाँ पर देखते हैं कि कितना भयंकर
बातें यहाँ पर कर रहे, वो क्या बातें हैं? मराठी में भी आपने सुना है, हिंदी में भी मैं पढ़ना चाहता हूँ। उनके सो जाने के पहले उस सोदोम नगर के पुरुषों ने जवानों से लेकर बूढ़ों तक, वरना चारों ओर के सब लोगों ने आकर उस घर को घेर लिया और लूत को पुकार कर कहने लगे कि जो पुरुष आज रात को तेरे पास आए हैं वे कहाँ हैं? उनको हमारे पास बाहर ले आ कि हम उनसे वो करें। कितना भयंकर बात! उस सदोम गोमर के आजू बाजू के सब चारों ओर के लोग सिर्फ एक तरफ के नहीं है, उत्तर के, दक्षिण के, पश्चिम के, पूर्व के, ऐसे नहीं, पूरे चारों ओर के लोग। और सिर्फ बूढ़े लोग नहीं थे वहां पर, बच्चों से लेकर सब उम्र वाले वहां पर बुरी बात करने के लिए, बुरे काम करने के लिए, व्यभिचार करने के लिए, परमेश्वर के नजर में कितना घृणा है वो काम करने के लिए जब वो लोत के घर पे आते हैं। तो इसका मतलब ये है कि परमेश्वर उस सदोम गोमरों को क्या किया है। 24 और 25 वचन में पढ़ेंगे। तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला, आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्व काही यांचा त्याने नाश केला। यहाँ पर परमेश्वर क्या नहीं कर सकता है? इतना दुष्टता में नहीं रहना है। परमेश्वर उन जमाने में देखते हैं कि लोत के समय पर सदोम गोमरे में लोग जो दुष्टता से, व्यभिचार से भरे थे, तब परमेश्वर कुछ नहीं करेगा, परमेश्वर नहीं देखेगा। लेकिन जब परमेश्वर ने आकाश में से अग्नि गंध को बरसाकर उस सारे दुष्ट जन को, परमेश्वर ने उस आग गंधक से भस्म कर दिया। तो यहाँ पर ये बात क्यों परमेश्वर हमें सिखा रहा है कि उस जमाने की तरह परमेश्वर हमें शासन नहीं कर रहा है, न्याय नहीं कर रहा है, दंड नहीं कर रहा है, क्योंकि प्रभु यीशु मसीह को संसार में भेजने के बाद उसने अपने ऊपर इतना कृपा की, इतना प्यार की कि हम उसके स्वरूप में बनाए हुए हर एक मनुष्य नाश ना हो। एक दिन सिंहासन के ऊपर बैठकर न्याय करने वाला, जैसे शुरुआत में उत्पत्ति जब दुनिया का उत्पन्न हुआ, उस तब से लेकर परमेश्वर न्याय करते आए। अगर ऐसे अभी तक न्याय करता रहता तो शायद मनुष्य जाति बहुत नाश हो जाते थे आखिरी में। और परमेश्वर नहीं चाहता, जो सृष्टि करता है, सच्चा ईश्वर जो निर्माण करता आपका और सारा पृथ्वी, आकाश, दुनिया का, वो नहीं चाहता है कि आप नाश ना हो, क्योंकि उसने अपने स्वरूप में बनाया, उसने अपना आत्मा दिया। शायद एक दिन शारीरिक मरण हो जाएगा, लेकिन जो अपने अंदर जो परमेश्वर ने आत्मा रखी है, वो आत्मा अपने ही नाम से पुकारा जाता है और वो कभी मरता नहीं, क्योंकि जीवित परमेश्वर अपना श्वास पुकार और वो कभी मरता नहीं वो आत्मा।
और आप ही के नाम से वो जाना जाएगा और एक दिन सिंहासन पर बैठकर न्याय करेगा कि आप पाप में जन्म लेकर पाप में मर कर पाप में मरोगे तो उस न्याय के दिन नरक में दूसरा जो मरण है, पहला मरण शारीरिक से होगा जो परमेश्वर के संकल्प के अनुसार नियम के अनुसार जो संसार को छोड़ने के बाद, फिर दूसरा मरण जो नरक है वो वहाँ पर कभी नरक कीड़ा नहीं मरेगा, वो आग भी नहीं बुझेगी। ऐसा नरक है जो मरण है, दूसरा मरण। और उस आग के झील में डाला जाएगा और वो दूसरा मरण वो परमेश्वर जो दंड देगा उस समय, वो आने वाला समय है। अभी तो परमेश्वर ऐसा प्रेम किया है कि उस नोहा के समय की तरह, लोत के समय की तरह दंड ना देते हुए हम पर इतना प्रेम ऐसा प्रकट किया, प्रभु यीशु मसीह को संसार में भेजा ताकि हम उस प्रभु यीशु मसीह को ग्रहण करें, स्वीकार करें और अनंत जीवन पाए। जैसे आपने उस वचन को पढ़ा है, मार्क रचित सुसमाचार, फिर से उस वचन को पढ़ेंगे। मग त्यांनी त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा। जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल। जो विश्वास धरित नाही तो शिक्षेस पात्र ठरेल। यहाँ पर परमेश्वर का इच्छा है कि जो कोई भी यीशु को ग्रहण करेगा वो अनंत काल का जीवन पाएगा, स्वर्ग पाएगा। क्योंकि उस अनंत काल का जीवन पाने के लिए, उस स्वर्ग को पाने के लिए केवल एक ही यीशु मसीह है जो आपके पापों को धो सकता है। क्योंकि 2000 साल पहले इस पृथ्वी पर आकर सारा पृथ्वी के मनुष्य का पाप अपने कांधों पर लेकर उस दंड एक ही बार में उस क्रूस पर अपना कांधों पर उस दंड को लेकर उस दंड को सहन करके अपना प्राण बलिदान करके गाड़ा गया और तीसरे दिन जीव उठा है। अभी जो कोई भी यीशु मसीह को ग्रहण करेगा, विश्वास करेगा कि यीशु मसीह मेरे पापों के लिए अपना प्राण बलिदान किया और तीसरे दिन जीव उठा, अगर अपने प्रभु के रूप में, उद्धारकर्ता के रूप में यीशु को स्वीकार करेंगे तो आप अनंत काल का जीवन पाओगे और स्वर्ग का वारिस बनोगे। और ये पिता का इच्छा है, सच्चा ईश्वर का इच्छा है कि अपने पुत्र यीशु मसीह को ग्रहण करें। और यीशु मसीह, सिर्फ यीशु मसीह ही उस पिता को जानता है और पुत्र के सिवाय कोई उस पिता को नहीं जानता जो सारी सृष्टि का निर्माण करता है। क्योंकि यीशु मसीह जो स्वर्ग से इस पृथ्वी के ऊपर आया है और वही उस सच्चे ईश्वर को प्रकट किया है हमें। अगर आज आप उस सच्चे ईश्वर को जान लिया है तो इस वक्त आप स्वीकार कीजिए, अपने मन में, हृदय में स्वागत कीजिए, विश्वास कीजिए यीशु मसीह मेरे पापों के कारण तो अपना प्राण देकर, मेरा दंड अपने कांधों पर लेकर मुझे छुटकारा देने के लिए ही उस शिक्षा को अपने पर लेकर मुझे मुक्त किया। तूने सहा है और मुझे स्वतंत्र किया है। यीशु, मैं स्वीकार करता हूँ, मेरे हृदय में और मुझे तेरे संतान बनाना। और उसी तरह प्रभु इतना सच्चा है। वो वचन पढ़ेंगे यूहन्ना, पहला यूहन्ना उसका पहला अध्याय 9वां वचन, आखिरी वचन पढ़कर
9वं वचन. पहिला अध्याय 9 वचन. हम्म. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. अनीतिपासून शुद्ध करेल. ये वचन जो सच्चा ईश्वर परमेश्वर ने इस वचन को जो पवित्र ग्रंथ में हमें दिया है कि किस तरह हम विश्वास करना है. पहला यूहन्ना पहला अध्याय और 9वां वचन याद रखिए. उस वचन को मैं हिंदी में पढ़ता हूँ. यदि हम अपने पापों को मान लें तो वह हमारे पापों को क्षमा करने और हमें सब अधर्म से शुद्ध करने में विश्वास योग्य और धर्मी है. हमें सारे अधर्मों से पापों से शुद्ध करेगा और हमें उद्धार देगा, मुक्ति देगा, पाप क्षमा देगा. उस दयालु और कृपालु प्यारा परमेश्वर यीशु मसीह एक ही है जो आपको क्षमा दे सकता है, उस दंड से मुक्ति दे सकता है, उस शाप से आने वाले नरक मरण दंड से छुटकारा दे सकते हैं केवल यीशु मसीह. इसलिए यीशु ने कहा यूहन्ना उसका 14वां अध्याय 14 वचन में कहता है कि मैं ही मार्ग और सत्य जीवन हूँ, मेरे सिवाय कोई भी स्वर्ग में प्रवेश नहीं कर सकेंगे. जो स्वर्ग वहां पर रोना दुख कष्ट तकलीफ नहीं है, रोना धोना नहीं है. वहां पर सिर्फ आनंद ही आनंद युगान युग. अपने सच्चा ईश्वर जीवित परमेश्वर सारी सृष्टि का निर्माण करता स्वामी के साथ प्रभु के साथ नित्य हम रहने वाले उस जीवन को अगर आप पाना चाहते हैं तो केवल एक ही है यीशु मसीह के द्वारा जो स्वर्ग के लिए मार्ग है और जो सच्चाई है वही यीशु मसीह है और वो जीवन भी यीशु ही. प्रभु इस वचन को आशीष दे. सुंदरशा वचनाबद्दल आयझॅक जुलुपाला यांचे मी उपकार मानते. आणि ह्यावेळेस मी मंडळीच्या बाळासाहेबांना विनंती करते की त्यांनी पुढील आठवड्याच्या जाहिराती आपल्याला द्याव्यात. आपण रविवारच्या मंडळीसाठी जाहिराती आपण ऐकूया. आजचा रविवार हा स्वार्थ प्रसार व मिशन हा रविवार आहे आणि आजच्या उपासनेचं जे संचालन आहे विशेष अर्चना आयझॅक जुलुपाला आणि फार उत्तम प्रकारे केलेला आहे. आणि आजचा संदेश मिस्टर आयझॅक जुलुपाला याने फार उत्तम प्रकारे दिलेला आहे. मार्मिक त्याबद्दल त्यांचे लेकरं कुमारी एस्थर आणि कुमार आयजाया या सर्वांचे आम्ही मंडळीच्या वतीनं आणि पाळ्या नात्याने माझ्या वतीनं या कुटुंबाचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आजच्या उपासनेचं सर्व संचालन संदेश आणि सहभाग त्याबद्दल देवस्तुती असो. स्वागत. आज जर कोणी मंडळीमध्ये नवीन पाहुणे असतील आपापल्या घरामध्ये त्यांचे आम्ही मंडळीच्या वतीनं स्वागत करतो. रविवारची उपासना पुढचा रविवार 16 तारीख आहे आणि पुढचा रविवार हा ख्रिस्ती कारभारी पण व स्थानिक समर्थ मंडळाचा रविवार आहे. संचालन कुमारी मानसे मिलिंद हिवाळे हे करतील जे आपल्या खासदार आहेत आणि संदेश मंडळीचे पाळेसाहेब देतील. त्याचप्रमाणे जे चर्च उपासना आणि आपलं जे नियमितपणे होत राहतील संडे स्कूल WCS तरुण संघ मित्रस्मेन इतर स्थायी विशेष समित्या सर्वांच्या ज्या काही सभा आहेत ऑनलाईनवर कृपा करून त्या सर्व होत राहतील. देवाचे उपकार करतो की WCS झूमवर प्रत्येक शुक्रवारी
उपवास आणि प्रार्थना आमचे प्रिय सन्मान्य शिंगाटी यांच्या सल्लागार आहेत, त्यांच्या सहाय्यानं हे पार पाडतात, त्याबद्दल त्याला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आपलं चेस फंड आहे, रविवारचं दान आहे, विशेष दान आहे जे आपण नियमितपणे देत आहोत. ऑनलाईनवर आपल्या खजिनदार कुमारी मानसी हिवाळे यांच्या बचत खात्यामध्ये जोपर्यंत ती परिस्थिती आहे तोपर्यंत. त्याचप्रमाणे या ठिकाणी अभिनंदन आहे. गेल्या दिवसामध्ये 12वी 10वी याचा निकाल लागलेला आहे आणि 10वीचा निकाल गेल्या दिवसामध्ये आपल्या मुंडेमधून खालील लेकरं उत्तम रीतीने उत्तीर्ण झालेले आहेत. कुमारी ख्रिस्तिना शामिल गायकवाड हिला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 88 मार्क तिला मिळालेले आहेत. आम्ही तिचे अभिनंदन करतो आणि प्रभू तिचं पुढील उच्च शिक्षण आशीर्वाद करीत प्रार्थना करतो. त्याबरोबरच कुमार जोएल अलेक्स नेल्सन यांना 77% आणि कुमारी जॉयस हिला 75%, या दोन्ही लेकरांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि परमेश्वर त्यांच्या पुढील शिक्षणामध्ये सहाय्य करो आणि म्हणून आम्ही प्रभूजवळ प्रार्थना करतो. त्याबरोबरच कुमारी एस्तेर जुलुपाला ही पण उत्तीर्ण झालेली आहे चांगल्या प्रकारे. तिचे आम्ही मनापासून उपकार मानतो. आम्ही उपकार मानतो की गेल्या दिवसामध्ये गेल्या रविवारी आपण पाहिलं की मिस्टर मिसेस जोसेफ पंडित यांनी सहभाग केला. ह्या रविवारी मिस्टर मिसेस अर्चना आज जुलोपाल हे कुटुंब आणि पुढच्या रविवारी मिलिंद हिवाळे आणि कुटुंब या उपासनेमध्ये सहभागी असतील. अशा प्रकारचं जिथे या ठिकाणी युडोची जी करण्याचं जे माध्यम आहे त्याने कृपा करून अशा सहभाग द्यावा आणि मडीच्या जीवनामध्ये आशीर्वाद करावं ही देवाजवळ प्रार्थना आहे. त्याबरोबरच पुढच्या महिन्यामध्ये ख्रिस्ती शिक्षण व संगोपन रविवार येत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आणि आपल्या ख्रिस्ती शिक्षण व संगोपन समितीच्या अध्यक्षा मिसेस भारती श्रीकांत कांबळे यांच्याकडे जे लेकरं 10वी 12वी पदवीधर उत्तीर्ण झालेले आहेत त्याने आपल्या गुणवत्ता ज्या प्रत आहेत ऑनलाईनच्या कृपा करून त्याने त्यांच्याकडे पाठवावं. सप्टेंबरच्या रविवारी ह्या लेकरांचा सत्कार करण्यात येईल. शिक्षक आहेत आणि त्यांचा सत्कार करण्यात येईल. त्या कृपा करून या महिन्याच्या 23 तारखेपर्यंत आपल्या मार्कलिस्ट मिसेस भारती कांबळे यांच्याकडे देण्याची कृपा करावी. त्याबरोबर शिष्यवृत्ती समितीच्या अध्यक्षा मिसेस हेमलता पंडित यांच्याकडे आपल्या मार्कलिस्टची प्रत आहे ते त्याने द्यावी. त्याबरोबरच दुःखद निवेदन आहे आपल्या कॉन्फरन्समध्ये बॉम्बे रिजनल कॉन्फरन्स एक्स वरिष्ठ पाळक रेव्हरंड जॉन पीटर नागपूर डिस्ट्रिक्ट 1 तारखेला 1 ऑगस्टला ख्रिस्तामध्ये विलीन झालेले आहेत वयाच्या 72व्या वर्षी. त्याबद्दल आम्ही हे दुःखोटा व्यक्त करतो. त्यांच्या जीवनासाठी त्यांच्या सेवेसाठी एक सुंदर असं व्यक्तिमत्व, सुंदर असे स्वार्थिक, सुंदर असे पाळक, धडाडीचे
ज्यांना ख्रिस्त माहीत नाही अशा लोकांपर्यंत ख्रिस्त गाजवण्याचं जे वरदान देवाने त्यांना दिलं होतं, त्या सर्व वरदानाचा त्याने फार मोठा उपयोग देवाच्या गौरवासाठी केलेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, त्यांची कन्या आणि मुलं आहेत. एक मुलगा त्यांचा पाळक आहे. कृपा करून त्यासाठी प्रार्थना करा. विशेष करून त्यांची पत्नी पाळकीबाई आणि मुलगी ते पण त्यांनाही बरं नाही आणि त्यांनाही हे जे करोना पॉझिटिव्ह आहे त्यातून ते बाहेर पडण्यासाठी विशेष प्रकारची प्रार्थना ते आठवण करा. परत त्यांना स्पर्श करो ही प्रार्थना आम्ही करतो. त्याचप्रमाणे गेल्या दिवसामध्ये आसाम आणि इतर विभागामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, अनेक लोक बेघर झालेले आहेत, फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी आपलं सरकार आणि अनेक NGOs वेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत आहेत. ही महामारी आणि त्याबरोबरच हे नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्यासाठी कुरार या काउन्सिलतर्फे आमच्या काउन्सिलचे अध्यक्ष बिशप M.A. डॅनियल आणि काउन्सिल मेंबर्स आणि मॅडम यांच्यातर्फे आम्ही जे काही अपील पाठवलेलं आहे, कृपा करून जे काही तुम्हाला हातभार लावता येईल त्यासाठी प्रेमपूर्वक आमंत्रण आहे, विनंती आहे आणि प्रार्थनेमध्ये आठवण करा. प्रार्थनेमध्ये आम्हाला स्मरण करायचं वरील या सर्व विनंती आहेत. या सर्वांसाठी प्रार्थना करा. सध्या ही महामारी आहे, करोना व्हायरस निघून जावं. जे पब्लिक हेल्थ सेक्टर आहे, जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, जे पोलीस खातं आहे, इतर सोशल वर्कर आहेत, जे यामध्ये मदत करत आहेत, त्या सर्वांसाठी प्रार्थना करा. आपल्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, प्रत्येक प्रांताचे मुख्यमंत्री या सर्वांसाठी प्रार्थना करा. आपल्या कॉन्फरन्सचे बिशप सन्माननीय डॉक्टर अनिल कुमार सरवण, मॅडम शिला सरवण, त्यांचे कुटुंबिकर यांच्यासाठी प्रार्थना करा. सर्व DS वर्ग, पाळक वर्ग, सेवक सेविका, सर्व विश्वासणारे डिकनेसेस, मळीचे पाळक आणि मळीचे प्रत्येक लहान तोर या सर्वांसाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण करा. त्याबरोबरच सध्या जी मदत आहे रेकॉर्डिंग करण्यासाठी रॉबिन्सन चर्चमध्ये रेव्हरंड टेन्सी पीटर DS साहेब, माझे मित्र कल्याण, त्यांचे लेकरं ग्लॅडसन, जॉयसन, निक्सन जे मदत करत आहेत त्यांचे उपकार मानतो. आणि एडिटिंगचे आहे हे गेल्या रविवारपासून आपल्या चर्चचे सभासद कुमार यश राजू बारसे आम्हाला करत आहेत. त्याबद्दल मी मंडळीच्या वतीनं आणि पाळ्या नात्याने माझ्या वतीनं यशचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि ही सेवा सातत्यानं करीत राहावं ही देवाच्या पोटी प्रार्थना करतो. त्याबरोबरच्या मंडळीचे पाळकच्या रेव्हरंड योगेश मायकल वार यांचं सहकार्य आहे. त्याने आम्हाला परवानगी दिलेली आहे की या चर्चमध्ये उपासना रेकॉर्डिंग करण्यासाठी. त्यांचे उपकार मानतो मंडळीच्या वतीनं आणि स्वतः वैयक्तिकरीतीनं. त्याचप्रमाणे मायकेल सेक्शन आहेत या चर्चचे, त्यांचं सहकार्य, त्यांचे मनापासून उपकार मानतो. यावेळेस आपण दान अर्पण घेऊया. दान अर्पणासाठी गीत नंबर 283, उपासना संगीतामधून गीत नंबर 283 हे गीत आपण गाऊया. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. आजचा दिवस आमच्यासाठी आशीर्वादित केलास, भक्ती आशीर्वादित केलीस. यावेळेस आम्ही दान अर्पण घेत असताना प्रभू आमच्या संगती राहा. प्रत्येकाला आपल्या कमाईतून जे काही देतील प्रभू ते सर्व तू आशीर्वादित कर आणि प्रत्येकाला 100 पट आशीर्वादाने भरून काढ. कारण तुझं वचन सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. होय प्रभू, तुला कोणत्या गोष्टीची उन्नता नाही, परंतु मनुष्याला त्याच्या जबाबदाऱ्या समजावा प्रभू. म्हणून परमेश्वर पित्या, हा विधी आम्ही करत असताना आमच्या संगती राहा. प्रत्येकाच्या मनाच्या हृदयाला तू स्पर्श कर आणि आपल्या कमाईतून देत असताना आनंदाने आणि स्वखुशीने देण्यास शिकव. ही लहान प्रार्थना आमचा देण्यात आणणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केली म्हणून तू स्वीकार कर पित्या. आमेन. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष
माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो हो मला, येशू तारितो, येशू तारितो हो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम धावितो हो येशू, प्रेम धावितो, प्रेम धावितो हो येशू, प्रेम धावितो. प्रेमाने लहान थोरा तो बोलावितो. प्रेमाने लहान थोरा तो बोलावितो. प्रिय वाटतो हो येशू, प्रिय वाटतो, प्रिय वाटतो हो येशू, प्रिय वाटतो. माझे तन मन धन त्यासाठी तो. माझे तन मन धन त्यासाठी तो. यावेळेस मी पाळसाहेबांना विनंती करते की त्यांनी दानार्पणावर प्रार्थना करावी. त्याच्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणून शेवटलं गीत गाऊन आपण पाळसाहेबांकडून आशीर्वाद घेऊन या भक्तीला समाप्त करूया. पाळसाहेब प्रार्थना करतील, त्याच्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना शेवटलं गाणं गाऊया. यास आपण दानावर प्रार्थना करूया. पुन्हा एक बार मिस्टर मिसेस अर्चना जुलोपाला, त्यांचे कुटुंबिकर, सुंदर असं गीतं, विशेष गीत, संदेश, तर सहभाग याबद्दल पुन्हा एक बार त्यांची स्तुतीत आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, मनापासून आभार मानतो. दाना प्रार्थना करूया. हे थोर आणि गौरवशाली परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या देवा, तुझ्या मनापासून उपकारांत प्रभू, तू उत्तम देणग्यांचा दाता आहेस. अनेक कृपादानं प्रभू दिलेलं आहेस आणि त्यापैकी प्रभू दान देण्यासाठी प्रभू आम्हाला तू जे काही प्रवृत्ती केलेलं आहेस, अनेक परमेश्वरा देणारे हात आणि अंतःकरण, विश्वास, दयेचं, कृपेचं का परमेश्वरा, आणि पुरतं दानाच्या करे तुझं गौरव व्हावं, सौगराची वाढ व्हावी म्हणून पुरतं दानाचा स्वीकार कर. आणि ज्या पवित्र कार्यासाठी दिलेलं आहे त्याचाच वापर कर प्रभू. करण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. या दानाबरोबरच तो आमच्या जीवात्म्याचा स्वीकार कर परमेश्वरा. आणि स्वार्थ प्रसार आणि मिशन कार्य हे जे प्रभू मंडळीचं माध्यम आहे, सेवेचा भाग आहे, ते आम्हाला करण्यासाठी प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमची नामास सोडलेले आहेस तशी तो आमची नामास सोड, आणि आम्हास परेशान नकोस तर आम्हास वाईटा पण सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण उभे असतानाच आशीर्वाद घेऊया. आता आमच्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, देवच बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता संगती परमेश्वरा आमच्यामध्ये प्रत्येक लहान तो सभासद, सर्व कुटुंब लेकरं, सर्व विश्वासणारे परमेश्वरा, आमच्या संपूर्ण देशामध्ये, सर्व जगामध्ये या महामारीच्या काळामध्ये परमेश्वरा यापासून आम्हा सर्वांचा बचाव व्हावा म्हणून प्रभू, आणि तुझं गौरव व्हावं करण्यासाठी आम्हाला पुन्हा तो समर्थ करावंस म्हणून परमेश्वरा तुझी कृपा दया प्रत्येकावर आता आणि गणिक असं. आमेन. आमेन.
मंगलाने प्रेमाला स्तवने अर्पितो तुला तव परी आसरा आम्हाला विश्वंभरा जाताना घरी दे मला शांती आमुच्या दयागना जिने सरोहे चिंतनी देहाची जो सेवानी अर्पितो तुला दयानी दे स्तोत्रे गायने आनंदे मंगलाने प्रेमाला स्तवने अर्पितो तुला तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा